नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपलं सर्वांचं YouTube चॅनलवरती स्वागत करतोय। आज आपण घेऊन आलेलो आहे SRPF गट क्रमांक 2 पुणे जिल्ह्यासाठी जो गट क्रमांक आहे पुणेमधील 2 क्रमांकाचा जो गट क्रमांक आहे यामधील झालेला जो सराव पेपर आहे तो पेपर आपण या ठिकाणी घेणार आहे। त्यामध्ये मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या संपूर्ण विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। भरपूर ठिकाणी ग्राउंड संपण्याच्या तयारीमध्ये आहे, काही ठिकाणचं संपलं। यामध्ये अमरावती या जिल्ह्याचे पेपर त्यांनी एक नियोजित तारखा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे आपला सराव करणं महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने आपण या गोष्टी घेणार आहोत। त्यामध्ये कालचा जो प्रश्न होता तो होता भारतातील पहिले सौर ऊर्जावर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर ते कोणते आहे? तर गुवाहाटी हे काय आहे? तर ते उत्तर असेल। आजच्या लेक्चरचा जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे, गट क्रमांक 2 पुणे SRPF हा प्रकार आपण त्या ठिकाणी घेणार आहे। SRPF चे सगळे झाल्याच्या नंतर आपण जिल्हा पोलीसकडे वळणार आहे। त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची जर झालं तर SRPF या पेपरचा जर मागच्या वर्षीच्या पेपरचा जर अभ्यास केला तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास तरी 25-25 मार्काचं किंवा 25-25 क्वेश्चनचं पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे। यामध्ये मराठी असेल, सामान्य ज्ञान असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, या सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम, काय म्हटलं? अनाथ बालिकाश्रम हे कोणी स्थापन केले होते? ऑप्शन क्रमांक 1 आहे सर्वजनी नायडू, 2 नंबर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 नंबर आहे पेरियार स्वामी आणि 4 नंबर आहे महात्मा ज्योतिबा फुले। मग यापैकी योग्य उत्तर जे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। हे सर्वात जास्त या ठिकाणी महिलांसाठी कार्य या समाज सुधारकाने केलेलं आहे। त्या विधवा महिला होत्या, या विधवा महिलांसाठी अनाथ बालिका आश्रमाची काय केलेली आहे? स्थापना त्यांनी केलेली आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहे यांचा जन्म जर विचारला कधी झालेला आहे तर 18 एप्रिल, कधीचा आहे? 18 एप्रिल 1858 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा मृत्यू जर विचारला तर तो आहे 9 नोव्हेंबर 1962 मध्ये। बरोबर आहे, म्हणजे 58 पासून तर 62 पर्यंत। मग आपण एक विचार केला पाहिजे, वयाची 104 वर्ष ते त्या ठिकाणी काय झालेले आहेत तर पूर्ण त्यांची जीवनकथा त्या ठिकाणी आहे। बरोबर आहे, ह्या गोष्टी आहे। त्यांना भारतरत्न पुरस्कार यांनी सुद्धा काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे। कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे। आणि पहिली जी शाळा आहे ही पहिली शाळा कुणी काढलेली आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेली आहे, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात? म्हणजे स्थानिक स्वराज्य ज्या संस्था आहेत या संस्थेचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर पहिला ऑप्शन आहे लॉर्ड लिटन, दुसरा ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, तिसरा ऑप्शन आहे लॉर्ड डफरे आणि लॉर्ड कर्झन। मग योग्य उत्तर जे असणार आहे ते कोणतं असणार आहे तर लॉर्ड रिपन असणार आहे। मग लॉर्ड रिपन ज्यावेळेस पदावर कार्यरत होते, पदावर कार्यरत असताना त्यांचा कार्यकाळ होता 1880 ते 1884 या कालावधीमध्ये त्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी होता। मग याच कालावधीमध्ये त्यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भामध्ये पहिला कायदा किंवा पहिली तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे, म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक या ठिकाणी म्हटलं जातं। मग याच्या अगोदर जो आहे 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटले जाते तर तो व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे लॉर्ड मेयो। काय आहे? लॉर्ड मेयो हा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखल्या जाते। यांच्याच काळामध्ये पहिली जनगणना, कोणती जनगणना? भारतातील पहिली जनगणना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जनगणना करण्यात आलेली आहे कोणाच्या काळामध्ये तर लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आता यामध्ये कर्जन आहे। कर्जननं काय केली होती तर बंगालची फाळणी त्या ठिकाणी केली होती। कधी केली होती? 1905 मध्ये केली होती। हा क्रूर त्या ठिकाणी महत्वाचा होता। या पद्धतीच्या गोष्टी आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये, नागपूर, अमरावती आणि गडचिरोली। मग यापैकी योग्य उत्तर जर विचारलं आपल्याला मित्रांनो तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे। बरोबर आहे। मग त्यामध्ये मला कमेंटमध्ये सांगायचंय गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
काय आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आता जे 5-6 जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते आपल्याला नेहमीसाठी विचारले जातात. त्यामध्ये मेळघाट असेल, गुगामल असेल, असे वेगवेगळे प्रकारचे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते विचारले जातात, हे सुद्धा महत्वाचे आहेत. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहिला ऑप्शन आहे, काय विचारलंय? कोराडी हा औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी, चंद्रपूर, नागपूर आणि अकोला. बरोबर आहे. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, तर त्यापैकी हा जो प्रकल्प आहे, हा कोराडी प्रकल्प कुठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. मग अकोला येथे कोणता आहे? तर पारस या ठिकाणी आहे. पारस अकोला या ठिकाणी आहे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी काय आहे? महत्वाच्या आहेत. नंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले? मग त्यामध्ये अमरावती आहे, नंदुरबार, धुळे आणि गडचिरोली. योग्य जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. आता या गावामध्ये काय एक संकल्पना राबवण्यात आली. या ठिकाणचे जे व्यक्ती होते, या गावामध्ये आमच्या गावात आमचे सरकार, गाव आहे लेखा मेंढा. काय म्हटलं मी? आमच्या गावात आमचे सरकार काय आहे? आमच्या गावात आमचे सरकार. आमच्या गावात आमचे सरकार हे या व्यक्ती संदर्भ कोण आहे? तर त्यांचं नाव आहे देवाजी तोखा. हा व्यक्ती महत्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आमच्या गावात आमचं सरकार आहे, आम्हाला शासनाकडून कोणतंही अनुदान नको, आम्ही सर्व गोष्टी आमच्या गावामध्येच काय करणार आहे? निर्माण करणार आहे. पण ते कोणते आहेत? तर देवाजी तोफा आहे. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे? हरगोविंद खुराना, रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन आणि मदर तेरेसा. मग यापैकी योग्य उत्तर कोण असणार आहे? तर रवींद्रनाथ टागोर. मग रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला आहे? तर तिचं नाव आहे गीतांजली. कोणता आहे? गीतांजली या कादंबरीसाठी मिळालेला आहे. आणि ही कादंबरी कधीची आहे मित्रांनो? तर ती आहे 1913 मध्ये. या कादंबरीसाठी आपल्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. पहिले भारतीय होते, कोण होते? रवींद्रनाथ टागोर हे होते. आणि यांनी लिहिलेल्या जे गीतांजली कादंबरी असेल किंवा त्यांनी लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. नंतरचा प्रश्न आहे, पुनो नॅशनल पार्क किंवा त्याला आपण राष्ट्रीय उद्यान म्हणतो, हे कोणत्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर जे आहे, हे योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. आता हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे मित्रांनो. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर श्योपूर जो जिल्हा आहे, काय आहे? श्योपूर हा जो जिल्हा आहे, या श्योपूर जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे. गव्यासाठी किंवा इतर घटकासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी आहे आणि त्याचं नाव काय आहे? पुनो नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्यान आहे. नंतर आहे श्री बायचुंग भुतिया हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस आणि स्विमिंग. बायचुंग भुतिया हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. महत्वाचं नाव आहे. भारतीय संघाकडून हे खेळत होते आणि ते खेळाशी संबंधित आहे. चंद्रोदय या शब्दाची संधी कशी सोडवा? चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय, चंद्री अधिक उदय आणि चंद्र अधिक उदय. मग यापैकी योग्य उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर पर्याय क्रमांक कोणतं उत्तर योग्य असेल ते तुम्हाला सांगायचंय. काय झालेलं आहे? चंद्र उदय झालेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये नियम सांगतो, अ किंवा आ या स्वरापुढे ऱ्हस्व इ किंवा दीर्घ ई आली, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आली, तर या दोघांबद्दल या ठिकाणी काय तयार होणार आहे? ए तयार होणार आहे. आणि या ठिकाणी काय तयार होणार मित्रांनो? ओ तयार होणार आहे. म्हणजे हा जो नियम आहे, या नियमामध्ये आपल्याला तो घटक बसतो आहे. म्हणजे अ किंवा आ या स्वरापुढे ऱ्हस्व उ आली असेल किंवा ऱ्हस्व दीर्घ उ आली असेल, त्यावेळेस ओ तयार होतो. कारण या ठिकाणी कोणता स्वर निर्माण झालेला आहे? ओ तयार झालेला आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता योग्य उत्तर असेल? तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. हा घटक त्या ठिकाणी महत्वाचा. आता थोडक्यामध्ये जर विचार केला, आता जी संधी आहे, या संधीमध्ये 4-5 नियम आपल्या स्वर संधीमध्ये महत्वाचे आहे. पहिल्या शब्दातील काय म्हटलं मित्रांनो? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल, पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण जर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा स्वर जर असेल, तर तयार होणारा या ठिकाणी जी संधी आहे तिला स्वर संधी म्हणतो. त्यामध्ये
पहिला नियम आहे त्याला म्हणतात दीर्घादेश, दीर्घादेश म्हणतात. दुसरा आहे गुणादेश, काय आहे गुणादेश. तिसरा जो आहे त्याचं नाव आहे वृद्ध्यादेश. त्यानंतर आहे यनादेश आणि त्यानंतर आहे अयादी. अयादी म्हणतात किंवा त्याला आयदी असे म्हणतात. अशा प्रकारचे 5 नियम आपल्या स्वर संधीमध्ये आहे. चंद्रोदय याची योग्य फोड काय असणार आहे तर चंद्र अधिक उदय. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. आता हे जे आहे तर या म्हणजे थोडक्यामध्ये व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. जगत अधिक ननी, जग अधिक अननी, जगत अधिक जननी आणि जग अधिक जननी. म्हणजे इथं थोडक्यामध्ये योग्य उत्तर असेल आपलं जगत अधिक जननी. म्हणजे त या व्यंजनापुढे ज किंवा झ आलं असेल तर या त बद्दल काय येणार आहे जच येणार आहे आणि हे ज या पुढ्या ज मध्ये मिसळतं. म्हणजे ज प्लस या ठिकाणी असणारा काय आहे त्या पुढे जे आहे त्या ठिकाणी अ हा स्वर मिसळतो. म्हणजे या ठिकाणी काय तयार होते पोरांनो ज तयार होते. म्हणजे योग्य पर्याय काय आहे जगत अधिक जननी, जग जननी आपण म्हणतो. मग असंच उदाहरण एक नेहमीसाठी विचारलं जातं उत अधिक ज्वल, काय आहे उत अधिक ज्वल. म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे ते काय असणार आहे उज्ज्वल असणार आहे. हे ध्यानात ठेवायचं कारण इथं 2 ज आलेले आहे बरोबर, तुम्ही एकच ज उत्तर त्या ठिकाणी मारता. त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे कवी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कवी या शब्दाचा विरुद्ध लिंगी जे शब्द आहे म्हणजे कवी हा जो शब्द आहे याचं विरुद्ध लिंगामध्ये विचारायचं आहे. म्हणजे याचा कवी हा पुल्लिंगी झाला तर याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे स्त्रीलिंगी करायचंय. कवयित्री हा पण बरोबर, कवित्री हा पण बरोबर, गायिका नाही यापैकी नाही. मग पर्याय क्रमांक 1 का चुकीचा आहे बाबा हो. ही व वर नाही तर कशावर पाहिजे य वर पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि या ठिकाणी कवयित्रीमध्ये विलांटी पहिली आणि दुसरी पाहिजे, रस्वई आणि कोणतीही पाहिजे दीर्घई, अशा प्रकारच्या 2 विलांट्या त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी ध्यानात राहू द्या. आणि लिंग म्हणजे काय तर लिंग या शब्दाचा अर्थ होतो खून किंवा चिन्ह. काय होतो खून किंवा चिन्ह हा शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ होतो. नंतर आहे त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे. तैया तैया हे कोणत्या विभक्तीचे आहे तर मित्रांनो सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे. मग पंचमीचे कोणते आहे तर ऊन हुन हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे सप्तमी विभक्तीचे आहे. षष्टी विभक्तीचे कोणते आहे चा ती ते, त्यानंतर आहे चा ती ते त्या, अशा प्रकारचे षष्टीचे प्रत्यय. आता हे सोडून जर सर्वनामाला विचारले पोरो तर सर्वनामाला चाचीचे लागत नाही. मग झा झी झे आणि झा झी झे ज्या हे प्रत्यय लागतात. तृतीयेचे प्रत्यय आहे ने ए ची, नी ती ई ही हे प्रत्यय जे आहे कोणत्या विभक्तीचे आहे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते. लगेच सांगितलं मी तुम्हाला कोणते आहे चा ची चे च्या. श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रवण या शब्दापासून तुम्हाला विशेषण ओळखायचं आहे. विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. पण काही विशेषणे विकारी तर काही विशेषणे कसे आहेत अविकारी त्या ठिकाणी आहे. मग पहिला ऑप्शन आहे श्रावण, दुसरा ऑप्शन आहे श्रावणी, तिसरा ऑप्शन आहे श्रवणीय आणि श्रवण मास. मग योग्य पर्याय काय असेल श्रावणीय हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे पुढील शब्दातील विशेषण कोणते सदाचारी, संकट, साहस, प्रभाव. मग योग्य उत्तर काय आहे माणूस आहे पण कसा आहे सदाचारी. त्या ठिकाणी माणूस आहे. योग्य उत्तर काय असेल सदाचारी. नंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. माझा आनंद द्विगुणित झाला. कसा झाला रे बरो द्विगुणित झाला. आनंद झाला पण कसा झाला द्विगुणित झाला. म्हणजे या ठिकाणी पुथकत्व भाग तर पाडलेला नाही, अनिश्चित नाही आहे, सार्वनामिक तर नाही आहे. योग्य उत्तर काय असेल आवृत्तीवाचक या ठिकाणी असेल. नंतरचा प्रश्न आहे मुले क्रिकेट खेळू लागले. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. खेळू लागले या खाली अंडरलाईन असेल. संयुक्त क्रियापद, उभयविध क्रियापद, धातू साधित क्रियापद, शक्य क्रियापद. योग्य उत्तर काय आहे संयुक्त क्रियापद त्या ठिकाणी आहे.
उभयविध क्रियापद म्हणजे काय? जे वाक्य सकर्मक आणि जे वाक्य अकर्मक अशा दोन्हीही क्रियापदामध्ये तुम्हाला वापरल्या जाऊ शकते अशा घटकाला काय म्हणायचं? तर त्या ठिकाणी म्हणतात उभयविध क्रियापद. मग या ठिकाणी आपण पहिलं वाक्य या ठिकाणी घेऊ. मिनलने पेन हरवला. आणि दुसरं वाक्य आहे पोरांनो, मिनलचा पेन हरवला. मिनलचा पेन हरवला. आता जे पहिलं वाक्य हरवला तर हरवणारी कोण आहे? मिनल आहे. हरवण्याची क्रिया कशावर झाली? पेनावर झालेली आहे. आणि मिनलचा पेन हरवला जाणारा काय आहे? पेन आहे. पण पेन कोणाचा आहे? तर हा मिनलचा पेन आहे. म्हणजे या पेनाची मालकी कोण आहे? तर मिनल या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी आलेलं जे आहे हे उभयविध क्रियापद आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. मग आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, सर वरच्या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये फक्त एवढाच अडचण आहे की इथं ने प्रत्यय लागला आणि इथं चा प्रत्यय लागला. मग कर्त्याला चा प्रत्यय लागत नाही का? तर हो, लागतो बाबा. कर्त्याला चा प्रत्यय केव्हा लागतो? तर मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेस कोणतं क्रियापद असते? संयुक्त क्रियापद असते. कोणतं क्रियापद असते? संयुक्त क्रियापद असते. पण या संयुक्त क्रियापदामधून क्रिया कशी झाली पाहिजे? पूर्ण झाली पाहिजे. त्याच वेळेस कर्त्याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय येतो? षष्ठी विभक्तीचा चाचीचे प्रत्यय येतो आणि त्यावेळेस त्याचा प्रयोग असतो समापन. या गोष्टी ध्यानात ठेवा. नंतर आहे धातुसाधित. धातुसाधित तर सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर शक्य क्रियापद सकर्मक असते आणि आकर्मक सुद्धा असते. मग या ठिकाणी क्रियापदातील मूळ धातूला कोणता प्रत्यय येतो? व, अ आणि व. हे प्रत्यय जर लागले मित्रांनो तर त्या ठिकाणी जे कोणतं क्रियापद असते? तर शक्य क्रियापद त्या ठिकाणी असते. सकर्मक पण असते शक्य क्रियापद आणि अकर्मक सुद्धा असते. नंतरचा प्रश्न आहे, संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? मी ग्रंथ वाचतो हे झालं क्रियापद, म्हणजे शक्य येणार नाही. सॉरी, संयुक्त येणार नाही. संयुक्त मध्ये लक्षात ठेवू द्या, संयुक्त मध्ये काय घटक असतात? संयुक्त मध्ये एक घटक असतो धातू साधित प्लस सहाय्यक. धातू साधित आणि सहाय्यक या दोन्ही घटका मिळून कोणतं क्रियापद तयार होतं? संयुक्त क्रियापद त्या ठिकाणी तयार होतं. पण या दोन्ही घटकावरून क्रिया फक्त एकच घडायला पाहिजे. क्रिया किती घडायला पाहिजे? एकच क्रिया त्या ठिकाणी घडायला पाहिजे. मग या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, धातू साधितावरून आपल्याला काय समजते? क्रिया कळते. आणि या सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला काय समजतो मित्रांनो? तर काळ या ठिकाणी समजतो. राम खोटे बोलतो येणार नाही. ती हसली ती फसली नाही. मी गावाला जात आहे. काय करत आहे? जात आहे. संयुक्त क्रियापद कोणतं आहे? मी गावाला जात आहे. यामधील जात आहे संयुक्त क्रियापद आहे. नंतर आहे, त्याच्या घरावर कौल आहेत. त्याच्या घरावर कौल आहेत. वर खाली अंडरलाईन आहे. या ठिकाणी ओळखायचे उभयनवी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय. योग्य उत्तर काय असेल? शब्दयोगी. नाम किंवा सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारा जो शब्द आहे तो कशाचे कार्य करतो? तर शब्दयोगी अव्ययाचे कार्य करतो. आणि शब्दयोगी अव्यय जो आहे हा क्रियापदाबद्दल कधीच माहिती सांगत नाही, तर वाक्यातील इतर शब्दासोबत काय सांगत असतो? माहिती सांगत असतो. आणि ज्या वेळेस शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येत नाही, कधी कधी ते बाकी इतर घटकांना सुद्धा जोडून येतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बरोबर आहे? त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर आहे? त्यावेळेस त्यात सांगेलच. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अभव हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? योग्य उत्तर काय असेल? केवळ प्रयोगी अव्यय. नंतर आहे, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मानव, माणूस, मनुष्यत्व, मानवी. योग्य उत्तर काय असेल? मनुष्यत्व. या ठिकाणी कोणता प्रत्यय लागलेला आहे? त्व. मग भाववाचक नाम ओळखण्यासाठी आपल्याला काही प्रत्यय दिले जातात. कोणते आहे? य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई आणि वी. हे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय तुम्हाला भाववाचक नाम ओळखण्यासाठी दिले जातात. नंतरचा प्रश्न आहे,
सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. खुशी अजिबात येणार नाही, भाववाचक नाम आहे. गरीब येणार नाही, विशेषण आहे. वही नेमकी कोणती वही माहित नाही, कीर्ती येणार नाही. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? वही आहे. वही कोणती वही आहे माहिती नाही. बरोबर आहे. मग योग्य उत्तर काय असेल? तर या ठिकाणी वही हे असेल. नंतरचा पर्याय आहे किंवा प्रश्न आहे, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, हे वाक्य कोणतं आहे? काय करावा? मिळावा. योग्य उत्तर काय असेल? आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ यापैकी नाही विद्यार्थ. मग या ठिकाणी हाच वाक्य मी या पद्धतीने जर घेतलं, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळाला पाहिजे. मला कमेंट मध्ये मिळाला पाहिजे या वाक्याचं जे आहे, या वाक्यातील जे मिळाला पाहिजे या ठिकाणी या वाक्याचा मला प्रकार सांगायचा ऑप्शन तुम्हाला हेच आहे, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ यापैकी नाही. बरोबर आहे. शेवटी यापैकी नाही याच्या ऐवजी स्वार्थ पण घ्या आणि मला या ठिकाणी सांगायचं मिळाला पाहिजे या वाक्याचा प्रकार कोणता आहे किंवा याचा अर्थ कोणता हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला या वाक्यातील प्रकार ओळखा. तो आजारी होता म्हणून शाळेत कसा राहिला? गैरहजर राहिला. म्हणजेच वाक्य कोणतं येणार आहे? संयुक्त वाक्य येते. संयुक्त वाक्य हे प्रधानत्व सूचक, काय म्हटलं मी? प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय जे आहे यांनी जोडलेलं वाक्य ते कोणतं असते? संयुक्त वाक्य असते. आणि यामध्ये येणारे प्रकार कोणते आहे? एक आहे समुच्चय बोधक, त्यानंतर आहे समुच्चय विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. अशा प्रकारचे वाक्य येतात. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम त्या ठिकाणी येतात. आणि गौणत्व सूचकने जोडलेल्या वाक्याचा प्रकार असतो मित्रांनो तर मिश्र वाक्य हे असते. आणि केवळ वाक्य, शुद्ध वाक्य, साधे वाक्य हे सगळे घटक एकच आहेत. नंतर आहे उंदीर या नामाचे अनेक वचन ओळखा. भाऊ उंदीरचं उंदऱ्या गिंदऱ्या होत नाही, उंदीरचं काय राहतं? उंदीरच राहतं, काहीच बदल होत नाही. ने आणि या शब्दाचा समास ओळखा. अनेक शब्दांची काटकसर करून तयार केलेला जो शब्द आहे त्याला समास असे म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं आहे ने आणि आन. काय आहे? ने आणि आन म्हणजे अगोदर ने आणि नंतर काय कर? आणि आन कशानं केलेला आहे? आणि ना. आणि जे समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आहे, समुच्चय बोधक उभयानवी अव्ययाने जोडलेले समासाचा प्रकार हा द्वंद्व समास असतो. पण द्वंद्व मध्ये आपल्याला उपप्रकार दिलाय का बघू? बहुरी नाही. समाहार समास येणार नाही. मग कोणता दिलेला आहे? इतरेतर द्वंद्व समास. म्हणजे योग्य उत्तर काय असेल? इतरेतर द्वंद्व समास. समास कशावरून ओळखायचा? लक्षात ठेवायचं तर समास ओळखायचा विग्रहावरून. कशावरून? विग्रहावरून. समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला समास आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. दुसरा समास आहे तत्पुरुष समास. तिसरा समास आहे द्वंद्व समास आणि चौथा समास आहे बहुव्रीही समास. असे 4 प्रकार त्या ठिकाणी पडतात. या गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे हा आंबा जणू साखरच. हा आंबा जणू साखरच या वाक्याचा अलंकार ओळखा. श्लेष, उत्प्रेक्षा, यमक, अनुप्रास. योग्य उत्तर काय असेल? उत्प्रेक्षा अलंकार असेल. कारण या वाक्यामध्ये आलेला शब्द कोणता आहे? जणू. मग या ठिकाणी ध्यानात ठेवायचं जणू, जणू काय? गमे, वाटे, भासे की, अन, असे, लागे असे शब्द जर आले असेल तर त्याचा समास कोणता आहे? उत्प्रेक्षा समास होतो. बरोबर आहे. ह्या गोष्टी ध्यानात ठेवायचा. आणि उत्प्रेक्षा हा समास अर्थ अलंकाराचे उदाहरण आहे. श्लेष असेल, अनुप्रास असेल हे शब्द अलंकाराचे आहे. यमक सुद्धा त्या ठिकाणी दाम यमक, आद्य यमक, अंत्य यमक हे तिन्ही आहे. हा महत्वाचा घटक आहे. नंतर आहे शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक, 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 आध्यात्मिक. बरोबर आहे. मग यापैकी 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ऑप्शन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की नेमका कोणता प्रश्न योग्य उत्तर असेल. आध्यात्मिक, आध्यात्मिक नाही म्हणत. काय म्हणतो आपण त्याला? आध्यात्मिक म्हणतो. काय म्हणतो? आध्यात्मिक, आध्यात्मिक, आध्यात्मिक. पर्याय क्रमांक काय असेल?
योग्य उत्तर 4 त्या ठिकाणी असेल. नंतरचा प्रश्न आहे व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. 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 किती खतरनाक काम आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण एक विचार केला की नेमकं कोणतं योग्य उत्तर असेल. बाबा इथं ना आणि न हे बाणाचा न आलेला आहे त्यामुळे हे चुकलेलं आहे. इथं बाणाचा न, नळाचा न आणि बाणाचा न आहे त्यामुळे हे चुकलंय. इथं पण बाणाचा न आणि नळाचा न इथं चुकलंय. योग्य पर्याय काय आहे? नळाचा न, नळाचा न. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल. नंतर आहे अचूक शब्द ओळखा. म्हणजे चुकीचा नाही पण बरोबर ओळखायचा आहे. पुनर्वसन, पुनर्वसन, पुनर्वसन. बरोबर आहे. म्हणजे न झाल्याच्या नंतर पुनर वसन. बरोबर आहे. म्हणजे न झाल्याच्या नंतर र चा उच्चार येतोय म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर असेल. हा महत्वाचा घटक आहे. बरोबर आहे. पुनर्वसन काय आहे? पुनर्वसन हा योग्य उत्तर या ठिकाणी असेल. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. पुनर्वसन, पुनर्वसन. बरोबर आहे. त्यापैकी तुम्हाला त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर आहे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा याला काय म्हणतात? तर कर्तव्य परायणमुख असे म्हटलं जातं. नंतर आहे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. विद्वान, हुशार, बहुश्रुत आणि ज्ञानी. योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? तर याचं बहुश्रुत योग्य उत्तर असेल. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा कोण असतो? तर बहुश्रुत त्या ठिकाणी असतो. नंतर आहे कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा. कोल्ह्याला काकडी आवडते बर. द्राक्ष आंबट असतात म्हणून कोल्हा काकडीला खातो. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात सर्व चूक. तर योग्य उत्तर काय? शूद्र माणसे शूद्र वस्तूंना काय होतात? भाळतात. म्हणजे कोल्हा काकडीला काय असतो? राजी असतो. नंतर आहे जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. जीवावर उदार होणे, उतावीळ होणे, खूप कष्ट करणे, चिंताग्रस्त होणे. जीव टांगणीला लागणे म्हणजे काय असेल योग्य उत्तर? तर चिंताग्रस्त होणे म्हणजेच काय होणे? तर जीव टांगणीला लागणे. नंतर आहे चतुर्भुज होणे यास समानार्थी वाक्यप्रचार कोणता? हळद लावणे, पदराला गाठ मारणे, पदरात घालणे, ओटीत देणे. म्हणजे चतुर्भुज होणे याचा योग्य अर्थ समानार्थी काय असणार आहे? तर हळद लावणे या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. नंतरचा पर्याय प्रश्न आहे तुमच्यासाठी विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर विघातक आहे. नंतरचा प्रश्न आहे कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कमळ, चांदणे, हुडी आणि कुमारी. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर कौमुदी म्हणजे काय आहे? चांदणे, चंद्रिका, ज्योत्स्ना, चंद्रप्रभा हे सर्व त्याचे समानार्थी शब्द आहेत. बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे अमृत महोत्सव म्हणजे किती वर्ष? बरोबर आहे. अमृत महोत्सव म्हणजे किती वर्ष म्हणून साजरा केला जातो? तर 75 वर्ष म्हणून काय अमृत महोत्सव साजरा केला जातो. नंतर आहे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर मनमोहन सिंग नाही रे बाबा. शक्तिकांत दास नाही. सी रंगराजन नाही. ऑप्शन पर्याय क्रमांक 3 सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर, भारतीय गव्हर्नर होते. आरबीआयची स्थापना कधी झाली? तर 1934 चा कायदा आणि स्थापना झाली 1935 मध्ये. कधी झाली? 1935 मध्ये झालेली आहे. नंतरचा प्रश्न आहे सध्या भारताचे भारतीय केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? कोण आहे? तर नरेंद्र सिंह तोमर या ठिकाणी कोण आहेत? तर भारताचे केंद्रीय कृषी मंत्री आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ नवीन झालेले आहे त्यामुळे लक्षात ठेवा. धुन्याचा सोडा सामान्यतः काय आहे? धुन्याचा सोडा म्हणजे काय? तर सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. पर्याय क्रमांक 1 काय असेल? सोडियम कार्बोनेट. हा झाला धुन्याचा सोडा. मग सोडियम बायकार्बोनेट तर खाण्याचा सोडा. कशाचा सोडा? खाण्याचा सोडा आहे. नंतर आहे भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? तर सायना नेहवाल, पीटी उषा, के मल्लेश्वरी आणि पीव्ही सिंधू. के मल्लेश्वरी ही पहिली महिला पदक विजेती आहे ऑलिम्पिक मध्ये. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो? 1 जुलै, 5 जून, 5 सप्टेंबर तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. नंतरचा पर्याय भारतातील शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी आहे.
नंतर आहे शरीरातील तापमान कुठे नियंत्रित केले जाते? शरीरातील तापमान कुठे नियंत्रित केले जाते? पाठीच्या कणा, सेरेबेलम, त्यानंतर हायपोथॅलेमस आणि त्यानंतर पियुषिका ग्रंथी. तर शरीराचे तापमान कुठे नियंत्रित केले जाते? हायपोथॅलेमस या ग्रंथीमध्ये नियंत्रित केले जाते. हे गोष्टी लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे निरोगी माणसाचा रक्तदाब किती आहे? तर 120 या 80 असा रक्तदाब आहे. हा महत्वाचा घटक आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारल्या गेले जवळपास 4 ते 5 विज्ञानाचे क्वेश्चन. टीका रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो? ज्वारीवर येत नाही, ऊसावर येत नाही, तांदळावर येत नाही, कशावर येतो? तर भुईमुगावर हा टीका रोग येतो. नेहमीचा पोलीस भरतीसाठी योग्य हा जो प्रश्न आहे नेहमीसाठी विचारला जातो. गोवर हा आजार खालील पैकी कशाच्या संसर्गामुळे होतो? बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा, विषाणू आणि बुरशी. हा जो आजार आहे हा विषाणूमुळे होतो. हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे सेकंड लास्ट प्रश्न आहे जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक कोणते? तर योग्य उत्तर काय असेल? तर भुईमूग हे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक आहे. आणि त्यानंतर तुमच्यासाठी उद्याच्यासाठी तुम्हाला यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर सांगायचं आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट, 2 फुटबॉल, 3 लॉन टेनिस, 4 हॉकी. याचं मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या ठिकाणी मी सर्वांची रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद.